एक मिनिट, तुमच्या तहसीलदार साहेबांना फोन करता मी, त्यांना बोलून घ्या एकदा तुम्ही. एक मिनिट, तुमच्या सरांना फोन करा. हो, तुमच्या सिनियरला बोला. गेल्या अनेक दिवसापासून शेत रस्त्यावरून संबंध महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजत असतानाच माजलगाव तालुक्यातील वांगी गावात असाच प्रकार समोर आलेला आहे. चक्क महसूल प्रशासनाचा जो गलथान कारभार आहे या ठिकाणी समोर आलेला आहे. महसूल प्रशासनाने वेळोवेळी वेगळे आदेश काढून शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आज मंडळ अधिकारी तलाठी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी पंचनामा केला, शेतकरी हजर नसताना देखील त्यांनी पंचनामा करून या ठिकाणाहून पळ काढला. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही. आपल्यासोबत शेतकरी, काय नेमकं या ठिकाणी घडलं, नेमकं वास्तव प्रकरण काय? वास्तव प्रकरण हे की ते शेतकऱ्याने जुन्या रस्त्याची मागणी केलेली आहे, परंतु त्या रस्त्याच्या बांधाचं शेतकऱ्याचं नाव न घेता वेगळ्याच बांधाच्या नावाचे शेतकरी तिथं पार्टी केलेले आहेत. कोण आहेत असे जे तलाठी या ठिकाणी आले, तुमचे मंडळ अधिकारी आले, काय त्यांना पंचनामा केला? पंचनामा करा श्री चव्हाण तलाठी साहेब आलते आणि मंडळ अधिकारी साहेब श्री हांगे आलते. काय पंचनामा केला त्यांना पंचनामा जुन्या रस्त्याचा न करता नवीन बांधाचा जो 566 आणि 570च्या बांधावून केलेला आहे. आता तुमचा यामध्ये अजून वेगवेगळे 2 आदेश निघालेत. त्यामध्ये एक तर आदेश असा आहे चक्क 566 आणि 570, 569 गटच गायब आहे. नेमकं काय प्रकरण ते गटच गायब केलाय. कुठून त्यांनी कसा पंचनामा केलाय त्यांनाच माहित. हॉटेलवर बसून केलाय की अजून बस स्टँडवर बसून केलाय? कसा जुना रस्ता कसा होता तुमचा? जुना रस्ता राघू रासवे आणि काळे यांच्या बांधावून होता. आता तिथं नेमकं द्यायला कोण तयार आहे तर अडवायला कोण? राघू रासवेला ते काय म्हणतो गावातील लोकांनी बंद केलाय, पण समोरचे जे शेतकरी त्यांनी बंद केलाय त्याची नाव नाहीत घेत. जे उत्तरेकडे लोक आहेत त्यांची नावं घेतलेत आणि शेत रस्ता अडवलेला दक्षिणेकडे भागातून. आपल्यासोबत दुसरे सुद्धा काय, काका तुमच्या बांधावरून तुम्ही रस्ता दिलाय पण तुमचा शेजारी या ठिकाणी हजर नव्हता? माझे धनंजय दीपक राशे यांच्या शेतातून हा रस्ता गेलेला, आम्ही रस्ता हात दिलेला आहे त्यांना, पण या दिवस साहेबांनी ते का नाही ते रस्ता जुना सांगून दुसरीकडे नावं दिलेली आहेत त्यांनी, की ज्या माणसाच्या नावाने जमीनच नाही त्या माणसाची नावं दिलेली आहेत. आणि या ठिकाणी मंडळ अधिकारी आले होते, काय बोलले? मंडळ अधिकारी का नाही काय नाही हे करता का नाही धुवून पळून गेले तर म्हणतात मंडळ. जुना रस्ता कुठून होता? जुना रस्ता मदन काळे, अनंतराव सत्वदर, बालू रासवे, धनंजय दीपक रासवे, राघू रासवे यांच्या बांधावून होता. काय आता हा तात्पुरता रस्ता काढून दिला, आता तुमची काय मागणी प्रशासनाकडे? आमची मागणी जे जुना रस्ता आहे तेच कायम करण्यात यावा. पुढल्या शेतकऱ्याचा जेणेकरून शेतकऱ्याचा का नाही फायदा होईल. मध्यंतरी आम्ही या रस्त्यामधून शेतामधून आलो तर या ठिकाणी ऊस सुद्धा दिसतात, मग यांना ऊस कुठून घालायचा शेतकऱ्यांना? ऊस काढायला रस्ता नाही काय नाही, या रस्ता का नाही दोघा जणांनी अडविला आहे. खेडसावळपणा कोण करताय? खेडसावळपणा राघू रासवे, बालू रासवे आणि आनंद सत्वधर करीत आहेत. याच्यामध्ये तर त्यांना पार्टी केलं नाहीये, पार्टी तर ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांनाच केलंय. जे आहे मुद्दाम जाणून बुजून त्याने हे केले की जे रस्ता तर त्यांना पाहिजे पण दुसऱ्याच्या शेतामधून पाहिजे त्यांना रस्ता, पाहिजे त्याचं शेत घेणार पाहिजे. काय नेमकं ते कशामुळे असं करतायत? काय त्यांचा स्वार्थ आहे किंवा मंडळ अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी पंचनामा असाच वरचेवर केला, काय तुमचा आरोप आहे त्यांच्यावर? त्याचा स्वार्थ काय आहे की त्याच्या शेताच्या कोपऱ्यावर सोडायचं, त्याचं एक झाड बी गेलं पाहिजे, दुसऱ्या शेतकऱ्याचं बांधव शेत गेलं पाहिजे. आणि ते जुना जो रस्ता आहे तो पूर्वीपासून आम्हाला कळतं, आमच्या जन्मापासून आहे. तो रस्ता आहे ना त्याच्या बांधावून जातो, ते 2 गाड्या जात होते एकाच वेळेस, एवढा मोठा रस्ता होता. परंतु शेत घेतल्यानंतर 2 वर्षानंतर त्यांनी लगेच बंद केला का की म्हणले तुम्हाला नंबर बांध हे नाही, तुमच्या बालदादा आणि काळ माझ्या बांधव नाही. मग आम्ही दुसऱ्या विचार केला काय की आम्ही बिगर नंबर बांधायचा खालून रस्ता काढा नवीन. म्हणून हा जो रस्ता तुम्ही काढलाय या रस्त्याची त्यांनी मागणी म्हणून त्याने जवळ येण्यासाठी आणि पुन्हा त्याच्या शेतात काही एक जायचं नाही, जिथं संपत्ती ते शेत होते तिथं चालकड बंद करायचा असा उद्देश आहे त्याच्या. पुढच्या शेतकऱ्यांना मग कसं करायचं त्याचं त्याला माहित, ते म्हणते मग करतील ते अर्ज, त्याचा पुढल्याचा विचार नाही केला. तुम्ही पाहू शकतात माजलगाव महसूल प्रशासनाचा गलथान कारभार वेळोवेळी समोर येत आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक भांडण लावणे, जाणीवपूर्वक वाद लावण्याचं काम हे महसूल प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असल्याचं समोर आलेलं पाहायला गेलं तर जिल्हा महसूल कार्यालय जे आहे, महसूल कार्यालयाचा जे आदेश आहेत ते वेगवेगळे आदेश आहेत, ते आर्थिक कुठेतरी हात मिळवणी करून या ठिकाणी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आता पाहायला गेलं तर आम्ही मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो असता तर चक्क मंडळ अधिकाऱ्यांनी पळता पाय काढलेला आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकरण आता समोर येतील आणि यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह
मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, वांगी.